हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे माझं 4थ्या महिन्याचं प्रेग्नन्सी डाएट कसं असतं. मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की तुझं डाएट कसं आहे ते आमच्यासोबत शेअर कर. म्हणून म्हटलं चला यावरती एक प्रॉपर असा व्हिडिओ बनवूयात, म्हणजे तुम्हालाही डिटेलमध्ये समजेल की माझं डाएट कसं असतं ते. याच्यामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये ना मी माझं जे रिअल डाएट आहे तेच दाखवलेलं आहे, काहीही फेक वगैरे दाखवलेलं नाही आहे मी. सो सकाळी उठल्या ना माझं काम असतं ड्रायफ्रूट्स खाण्याचं. मी ड्रायफ्रूट्समध्ये फक्त सकाळी बदाम आणि अक्रोड खात असते, ते रात्री भिजत घालते. एखाद्या वेळेला आठवण नाही राहत त्यावेळेस मग ते स्किप होतं, पण जेव्हा केव्हा आठवण असते ना त्यामुळे मग सकाळी उठल्या ड्रायफ्रूट्स खाण्याअगोदर 2 घोट पाणी घेते. गरम पाणी किंवा कोमट पाणी मी पित नाही, थंडच पाणी पिते नॉर्मल टेम्परेचरचं, कारण मला कोमट पाणी सकाळी सकाळी अजिबात पिलं जात नाही, त्यामुळे थंड पाणी घेत असते 2 घोट. त्यानंतर ड्रायफ्रूट्स खाते. ड्रायफ्रूट्स बदाम आणि अक्रोड जे आहे त्याची दोन्हीची साल मी काढून खाते, मला सालीसोबत अजिबात आवडत नाही. आणि अक्रोडची टेस्ट मला बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मग मी काय करत असते, एक बदाम अगोदर खाते, त्यानंतर लगेच एक अक्रोड टाकते तोंडामध्ये, म्हणजे दोन्ही सोबत खाते, जेणेकरून मला अक्रोडची टेस्ट लागत नाही. अक्रोड खूप असं तेलकट लागतं मला, त्यामुळे मग मी असं मिक्स करून खात असते. सकाळी 6 बदाम प्लस 3 अक्रोड असं माझं सकाळचं ड्रायफ्रूट्सचं डाएट असतं. आणि मग हे खाण्यामध्ये माझ्या आरामशीर 10 मिनिट जातात, कारण मी ते सोलून खाते, त्यामध्ये थोडासा वेळ पण घेते, खूप बारीक चावून मी हे खाते. बदाम आणि अक्रोड खाऊन झाल्याच्या नंतरनं मग जे काही पाणी राहिलेलं आहे ग्लासमध्ये ते सगळं पाणी मी पिऊन घेते. पूर्ण 1 ग्लास पाणी मी घेत असते सकाळी सकाळी. आणि रात्री पण माझं बऱ्याच वेळा पाणी पिऊन होतं, कारण रात्री मला खूप जास्त तहान लागते झोपल्याच्या नंतर, घसा सुकतो माझं, त्यामुळे रात्री पण भरपूर वेळा पाणी पिते. त्यामुळे सकाळी मी एकदम 2 ग्लास पाणी पित नाही, 1च ग्लास पाणी पिते. पाणी पिऊन झाल्याच्या नंतरनं मग जर झालं कधी इच्छा झाली तर मग मी थोड्या वेळाने चहा घेत असते, किंवा मग तो पण स्किप होतो. मी आत्ता डोसे बनवून घेतले आणि बटाट्याची चटणी हे असे काहीचं. विजयचा नाश्ता झालाय, मला 3 डोसे बनवले, आणि हा जो मधला आहे ना तो खूप जास्त कडक झाला. ॲक्च्युली मला कडक डोसे अजिबात आवडत नाही, एकदम सॉफ्ट आवडतात. सो अशा प्रकारे माझा नाश्ता आहे इथे. आणि माझी आंघोळ काही झालेली नाही आहे. माझं असं होतं की मी नाश्ता करून घेते अगोदर, नंतर आंघोळ करते, कारण आता मला असं होतं की प्रेग्नन्सीमुळे भूक खूप लागते. जर नाश्ता माझा लवकर होणार असेल तर मग मी काय करते, चहा स्किप करते, आणि नाश्त्याला जर लेट होणार असेल तर मग मी मात्र थोडासा चहा घेत असते सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्ल्याच्या नंतरनं. तर आत्ता बरोबर 10 वाजलेत. सो मी नाश्ता करून घेते, आणि मग नंतर बाकीचं जे माझं डाएट आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला छान असा नाश्ता करते. आत्ता 12 वाजले आणि 10 वाजता मी नाश्ता केला. त्यानंतर मध्ये मी काहीही खाल्लेलं नाही आहे, फक्त पाणी पिलं 1-2 वेळा, आणि आत्ता मी नारळ पाणी घेते आहे. 12 वाजते. मी जे आहे ना नारळ पाणी अगोदर रेग्युलरली घ्यायचे, पण आत्ता म्हणजे मला असं वाटतं मला 3रा महिना स्टार्ट झाल्याच्या नंतरनं मी 1 दिवस आड असं नारळ पाणी घेते, रोज घेत नाही. आणि मला असं वाटतं रोज नारळ पाणी घेण्याची पण गरज नाही आहे, कारण मला खूप जास्त वेट गेन नाही करायचं आहे. माझं खूप वेट गेन होत चाललं आहे, आणि मला ते डिलिव्हरी होईपर्यंत किती वाढेल किती नाही नाही ह्याची पण भीती आहे. त्यामुळे मी काही रेग्युलरली नारळ पाणी घेत नाही, 1 दिवस आड घेते. आणि नारळही तसं हे छोटंच आहे. सो आत्ता 12 वाजले, नारळ पाणी घेते. त्यानंतरनं मग माझं जेवण आहे ते त्यानंतरनं करेल मी. जेवणाचा टाईम झाल्यावरती ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर नारळ पाणी घेतलं की त्यानंतरही मी मध्ये काहीही खाणार नाही आहे. फक्त मला जर वाटलंच तर मग मी 1-2 खजूर खाईल, किंवा मग ते पण नाही, फक्त पाणी जे आहे ते मी रेग्युलरली घेते. आणि होतं असं, जर जेवणाला खूपच लेट होणार असेल ना दुपारच्या, तर मग मी मध्ये एखादं फ्रूट खाते. पण आज मला तशी भूकही नाही आहे. 10 वाजता नाश्ता केला, नंतर भूक काही लागली नाही आहे मला. तर मग बघेल, जर भूक लागलीच तर मग मध्ये फ्रूट्स खाईल, किंवा मग एखादं खजूर खाईल. मध्ये तर मी सध्या काही खाणार नाही, डायरेक्ट जेवणच करेल. तर आता हे नारळ पाणी जे आहे ते मी एन्जॉय करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की नारळ पाणी घेतल्याच्या नंतरनं मग भूक लागली तर मी काहीतरी खाईन, नाही तर नाही खाणार. तर मग मी मध्ये काहीही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे तुमच्यासोबत ते शेअर केलं नाही. आता दुपारचे 2 वाजले. जेवण करून घेतलं. जेवणामध्ये बटाट्याची सुकी भाजी, चिवड्याची भाजी आणि चपाती असं घेतलं होतं. आता दुपारच्या जेवणामध्ये मी वरण भात बनवलेला नाही आहे, त्यामुळे मी संध्याकाळी वरण भात बनवेल आणि तो खाईल. त्यानंतरनं मग आत्ता 4 वाजले. चहा बनवला, चहा घेते आहे. मला आत्ता असं होतं प्रेग्नन्सीमुळे मला कुठल्यातरी एक टाईम चहा लागतो, जे भले सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या. अगोदर मी 3-3, 4-4, 5-5 दिवस मी चहा नव्हते घेत,
पण आत्ता मला म्हणजे चहाची एक ती क्रेविंग झाल्यासारखीच होती. मला चहा एक टाईम लागतोच, तर मग मी चहा घेत असते एक टाईम सकाळी किंवा मग संध्याकाळी, कधी कधी दोन्ही टाईम होतो माझं. तर असं निवांत चहा घेत बसली आहे 4 वाजेला आणि वातावरण बघू शकता खूप मस्त झालं होतं. आभाळ वगैरे आलेलं त्यामुळे भारी वाटत होतं. गॅलरीत बसूनच चहा घेते. आई आहेत समोर, त्यांच्याशी बोलत बोलत मी चहा घेत होते. आणि असं होतं कधी अर्धा कप चहा घेते, कधी खूपच इच्छा असेल तर मग कप भरून चहा घेते. मी काही तुम्हाला खोटं नाही बोलणार आहे. सो चहा घ्यायचा की नाही घ्यायचा ते तुम्ही तुमचं ठरवू शकता. प्रेग्नन्सीमध्ये चहा हानिकारक असतोच तसा, पण मला ते अजिबात कंट्रोल होत नाही, त्यामुळे मी थोडाफार घेत असते. आणि चहा घेतल्याच्या नंतरनं मग मला थोडीफार भूक लागते कधी कधी, किंवा मग नाही लागत. जर भूक लागली तर मग मी काही पण खाते, जसं घरात चिवडा वगैरे असला, किंवा मग एखाद्या वेळी चहा चपातीसुद्धा मी खाते संध्याकाळच्या वेळी. आणि जर चहा चपाती नाही खायची इच्छा झाली तर मग चहा तोस म्हणा किंवा चहाकारी असं कधीतरी माझं एखाद्या वेळेला होऊन जातं संध्याकाळच्या चहाबरोबर. पण मोस्टली फक्त चहाच घेते मी, त्यासोबत काही नाही खात. बाकी प्रत्येकजण वेगवेगळं डाएट फॉलो करतं प्रेग्नेन्सीमध्ये. मी माझं सिंपल पद्धतीनं डाएट फॉलो करते. ना मी कधी कुणाला विचारलं आहे की कसं डाएट घ्यायचं, डॉक्टरांनासुद्धा मी विचारलेलं नाही आहे किंवा कुठला व्हिडिओसुद्धा बघितलेला नाही आहे. त्यामुळे माझ्या मनाने असं काहीचं डाएट घेत असते. आता 6:30 वाजलेत संध्याकाळचे आणि मी ते फ्रूट घेतले खायला. ॲपल आणि पेरू असं दोन्ही घेतलंय. तर फ्रूट खाण्याचा माझा जो टाईम आहे ना तो फिक्स नसतो. मी कधी पण खाते. सकाळी 11, 11:30ला खाते, 4 वाजेला खाते, दुपारी खाते किंवा संध्याकाळी खाते. जसं मला लक्षात येईल तसं मी खाते. तर मग आता ॲपल घेतलंय. मग अशी चहा घेतला, जेवण केलं होतं दुपारी, त्यानंतर काहीच खाल्लेलं नाहीये मध्ये. 2-2:30ला जेवले. मग चहा घेतला 4:30ला की 5ला. आणि आता ॲपल खाते. मला नंतर डायरेक्ट जेवण करेल. सो हा टाईम असतो कधीतरी माझा संध्याकाळचा पण फ्रूट खाण्याचा. तर अधूनमधून मी म्हणजे ॲपल नेहमी खात नाही, ॲपल कधीतरी खाते. पण शक्यतो पेरू, संत्री ह्या 2 गोष्टी माझ्या कंपल्सरी असतात. कधीतरी ते पण विसरून जाते मी खायचं. घरात असलं तरी मी खात नाही, नसलं तरी मी खात नाही, कधी कधी असं होऊन जातं. तर आता एक फ्रूट खाते. तर मस्त इथं रात्रीचं जेवण करते. जेवणामध्ये फिकं वरण, तूप, भात, लोणचं आणि भजी असं जेवण आहे. आणि आम्ही सगळेच जण सोबत जेवायला बसतो रात्रीचं. म्हणजे कसं व्यवस्थित छान वाटतं रात्रीच्या जेवणाला सगळे सोबत असले की. सो आता मी हे जेवण करून घेते आणि नंतर बोलते. मी आत्ता सोप खाते कारण जेवण झालं. जसं तुमच्यासोबत शेअर केलं ताटाचा थोडासा व्हिडिओ. तर 8 ते 9च्या दरम्यान आमचे जेवण होऊन जातात. कधीतरी भूक नसेल तर थोडंसं लेट होतं, किंवा खूपच भूक लागली तर थोडं लवकर पण होतं. पण मोस्टली 8 ते 9च्या मध्ये जेवण होऊन जातं. आणि जेवणामध्ये तुम्ही बघितलं आज फक्त वरण भात होता आणि भजी होती. रोज चपाती वगैरे असती, पण मी कालपासून मी ठरवलं की एक टाईम डाळ भात खायचा आहे. मिक्स डाळ असो, कुठलीही डाळ असो, कारण ती चांगली असते प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे मग ते खायचं ठरवलं. म्हणून मग आज डाळ भात केला होता. तर असं खायचं माझं डाएट असतं, जे एकदम नॉर्मल आहे. मी काय स्पेशल असं डाएट करत नाही. आणि तुम्ही बघितलं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केल्याच आहे. शेअर करता करता मी हे पण सांगितलेलं की कधी कुठली गोष्ट स्किप होतीये किंवा कधी कुठली गोष्ट मी घेत असते. बाकी दुधाचा प्रश्न राहिला तर मी अजून दूध घेत नाही. कधीतरी लक्षात आलं तर मग हळदीचं दूध घेते रात्री झोपतावेळी. पण मला आता असं होतं की ते दूध नाही पिवं असं वाटत आहे मला. आणि साधं दूध तर मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मग मी दूध घेत नाही आहे सध्या. असं म्हणतात 7व्या महिन्याच्या नंतर ना केसर टाकून दूध घ्यायला पाहिजे. तर मी तेव्हा ते म्हणजे सुरू करेल, आत्ता नाही करणार. तर असं काहीचं माझं डाएट होतं. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.